ऋतम मराठी दिनविशेष या सदरात आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या दिनविशेषमध्ये आपण आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपतची प्रसिद्ध दुसरी लढाई भारताच्या इतिहासात घडली, जी दिल्लीचा हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुघल सम्राट अकबर यांच्यात लढली गेली। ही लढाई पानिपतच्या मैदानी भागात झाली आणि ती भारतीय इतिहासातील सर्वात निर्णायक लढाईंपैकी एक मानली गेली। हेमचंद्र विक्रमादित्य, ज्याला हेमू म्हणून ओळखलं जातं, त्याने दिल्लीची सत्ता काबीज केली आणि स्वतःला दिल्लीचा सम्राट घोषित केलं। त्यांच्या सैन्याने उत्तर भारतात मुघलांच्या सत्तेला आव्हान दिलं। दुसरीकडे अकबर त्यावेळी केवळ 13 वर्षांचा होता आणि त्याच्या साम्राज्याचं नेतृत्व त्याचा संरक्षक बैराम खान करत होता। दिल्लीच्या सत्तेवर ताबा मिळवणं हा या युद्धाचा मुख्य उद्देश होता। युद्धादरम्यान हेमूच्या सैन्याने सुरुवातीची आघाडी मिळवली होती, परंतु अचानक बाण हेमूच्या डोळ्यात लागला, ज्यामुळे तो जखमी झाला आणि त्याच्या सैन्याचे मनोबल भंगले। त्यानंतर हेमूला पकडण्यात आले आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली। या निर्णायक पण दुर्दैवी लढाईने अवघ्या 13 वर्षांच्या अकबराला पुन्हा एकदा दिल्लीच्या गादीवर बसवले। 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने आपले पहिले मार्स ऑर्बिटर मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले। आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलेले हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेले एक ऐतिहासिक मिशन होते। ही मोहीम भारतीय अंतराळ विज्ञानातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती, कारण भारत मंगळावर पोहोचणारा जगातील 4था देश ठरला आणि पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा पहिला देश ठरला। मंगळयानाच्या यशामुळे या लाल रंगाच्या ग्रहावर उपग्रह पाठवणारा भारत हा पहिला आशियाई देश बनला। मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून तेथील वातावरण, पृष्ठभाग आणि हवामानाचा अभ्यास करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। या मोहिमेत मंगळाच्या वातावरणात मिथेनचे अस्तित्व शोधणं आणि मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्र पाठवणं यांचा समावेश होता। त्याचे सर्वात प्रमुख वैज्ञानिक उपकरण थर्मल इमेजिंग कॅमेरा हे होते, ज्याने मंगळाची उच्च गुणवत्तेची छायाचित्र घेतली। इस्रोच्या या कामगिरीने भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीचं स्थान तर मिळवून दिलंच, पण जागतिक स्तरावर भारताची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमताही सिद्ध झाली। मंगळयान मोहिमेची एकूण किंमत अंदाजे 450 कोटी रुपये होती, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळ मोहिमेच्या संदर्भात अत्यंत किफायतशीर मानली जात होती। मंगळयान मोहिमेने भारताला अंतराळ संशोधनात नवीन उंचीवर नेले आणि इस्रो जागतिक दर्जाची अंतराळ संस्था म्हणून प्रस्थापित झाली। 5 नोव्हेंबर 1870 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते, वकील आणि समाजसेवक चित्तरंजन दास यांचा जन्म झाला। त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने देशबंधू म्हणायचे। चित्तरंजन दास यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना राजकीय नेतृत्वासाठी आणि कायदेशीर कौशल्यासाठी ओळखलं जातं। अलीपूर बॉम्ब खटल्यातले या सर्वांचे योगदान सर्वश्रुत आहेच। भारतीय क्रांतिकारक अरबिंदो घोष यांचा त्यांनी बचाव केला आणि ब्रिटिश न्यायालयात त्यांची निर्दोष मुक्तता केली। या व्यतिरिक्त त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालत स्वदेशी कापडांच्या वापरास प्रोत्साहन दिलं। चित्तरंजन दास यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्वदेशी कपड्यांचा अवलंब करून आणि त्यांचे महागडे कपडे जाळून या चळवळीला आणखीन प्रेरणा दिली। चित्तरंजन दास हे केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक सुधारणांमध्येही अग्रणी होते। त्यांनी बंगालमध्ये शिक्षण आणि महिलांच्या हक्कासाठी काम केलं आणि गरिबांना मदत करण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक सुखसोयींचा त्याग केला। बंगालच्या फाळणीलाही त्यांचा विरोध होता। चित्तरंजन दास यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि बलिदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल। 5 नोव्हेंबर 2011 रोजी प्रसिद्ध संगीतकार, गायक, गीतकार आणि चित्रपट निर्माता भूपेन हजारिका यांचं मुंबईत निधन झालं। भूपेन हजारिका हे आसामी संगीतातील सर्वात प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक होते। संगीतातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना जगभरात ओळखलं जातं। हजारिका यांच्या आवाजाने आणि संगीताने भारतीय लोकसंगीताला नवी दिशा दिली आणि त्यांनी आसामी आणि भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या संगीत रचनांद्वारे जागतिक स्तरावर करून दिली। त्यांनी आसामी भाषेत अनेक उत्तमोत्तम गाणी रचली आणि त्यांचं संगीत सामाजिक समस्या, मानवता आणि प्रेम या विषयावर आधारित होतं। भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांच्यासह त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी संगीत दिलं होतं। भूपेन हजारिका हे आसाम विधानसभेचे माजी सदस्य होते।
त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची आणि भारतीय संस्कृतीची मोठी हानी झाली असं म्हटलं गेलं. 5 नोव्हेंबर 1998 रोजी हिंदी आणि मैथिली भाषेतील प्रसिद्ध कवी आणि लेखक नागार्जुन यांचे बिहारमधील दरभंगा येथे निधन झालं. बैद्यनाथ मिश्रा या नावाने ओळखले जाणारे नागार्जुन हे भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. नागार्जुन यांनी आपल्या कविता आणि लेखनातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्दे अधोरेखित केले. त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांचे दुःख, गरिबी, अन्याय आणि राजकीय भ्रष्टाचारांविरुद्ध आवाज उठवला. बादल को गिरते देखा है, युगधारा आणि रतिनाथ की चाची इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश आहे. 5 नोव्हेंबर 2006 रोजी माजी इराकी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना इराकी उच्च न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. सद्दाम हुसेनवर 1982 मध्ये इराकमधील दुजेल गावात 148 शिया लोकांच्या हत्येचा आरोप होता. या घटनेनंतर त्याला मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सद्दाम हुसेनने 1979 ते 2003 पर्यंत इराकवर राज्य केलं. त्याचा कारभार निरंकुशता, क्रूरता आणि दडपशाही धोरणांसाठी ओळखला गेला. 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकवर आक्रमण झाल्यानंतर सद्दाम हुसेनची राजवट पडली आणि त्याला अटक करण्यात आली. 30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली. त्याची सत्ता संपुष्टात आली. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.